दिवसेंदिवस तू लय सुंदर दिसत चालल्या. लाडी गोडी नको लावत. अरे नाडीकुडी नाही. हं. काय होतंय माहिती का? मी आरशात बघितलं का माझी मलाच लाज वाटते आणि कोणाला सांगता बी नाही की तू माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून. लोक हा ना, नाव म्हणून ठेवतात डायरेक्ट नको उडवितात. लाडी गोडी नको लावू तुम्हाला आता. काय लाडीकुडी चाल हं. संबंध आहे. आता आपण रोज किती किती वाजता भेटतो, आला किती वाजता, घरी ती तिचं नको सांगू मला छानपणा. आता आला एवढा उशिरा तर ते फोन खाली ठेवावं. आता आली कशासाठी मी? बस बस. तुझा पिन ठेव ना. मी काही नव्हती करत फोन मध्ये. आय हॅव डाऊट. हा डाऊट? कसला डाऊट? नाही कोणाला बोलवून घेतलं भावा बिवाला तर येतं या जाळीत माग पळपळ रिटीत मला. हा का जीवन नाही सहन करायत का? कसं आहे भरोसा ठेवत नाही मी कोणाला. तसे नाहीत माझे भाऊ. मग लावते का लग्न विचारते घरी. हा मग काय दोन झालं? दोन बाय यार खरंच. हा खरंच. लाडात नको येऊ. काय लाडत नको. तिला सोडून दे पहिलं. काय या माणसाने नवीनच नखरे लावल्यात. एवढा लांब आले कुठं काय दिसाना बाप. गाडी तर दिसते बर का. भाऊजीने सांगितलेलं काय खरंच आहे काय? माझं कडक ते दगडावर. लोक त्यांच्या गर्लफ्रेंडला कुठे कुठे फिरायला नेतात आणि तुम्हाला असल्या दगडात आणले. अरे दगडात बसण्याची मजा येते आहे का तिकडे कुठे लांब लांब मजा. हा. हा? रोज इकडेच आणत जा. तुला तर आधी सांगितलं होतं एक तर आपल्याच्या- माझं डोकं फिरले. आधीच मी अर्धा तास झालं इथे येऊन थांबली आणि किती उशीर झाला यायला तुला. अरे बाप मग काय तुझ्याच माग असं पत्राला धरून हिंडू का तुझ्या मग चार जायचं चौघ बघणार आहेत ना मला बी. अरे काय चाललंय मग. ती जाऊ दे भाऊ. हम्म. तू तुझी बायको हँडल करतो, सामान हँडल करतो, आम्हाला तर त्यांचं दे तिकडे का? काय कसं बोलतो रे? कर. काय माझ्याकडे नंबर आहे पण मी नाही देणार बघ तुला. दिकी नंबर काय होते तो माझं काम ऐकतच दिकीला कालाच पण तुझ्या. हॅलो हॅलो. बोल ना. अरे कुठेस? किती वेळ झालं वाट पाहते मी तुझी. घरीच आहे मी. मग ये ना लवकर. मी किती वेळ झालं बसलीये. अरे माझा अवतार लय खराब आहे थोडं फ्रेश होतो ना. बरं ये पटकन. खूप वेळ झाला थांबलीये मी. लगेच येऊ काय असं. हा लगेच ये. माळावर थांबली. बर बर बघतो बायको काय करते ते बघतो आधी. येतो हा. लगेच. लवकर ये पण. हा आलोच. ठेव का रोज बा काय बाबा तुमची हवा आहे. तू बशीतच झोपाळ्यावर मी आलोच झोप. तुझी हवा आहे बाबा आम्हाला काय तुला कोणी विचारितय. जाऊ दे आज टाकल्याचा दिवस आहे. जाऊ दे त्याला लय ओले हाणतोय ना. त्याच्या बायकोलाच नाव सांगतो. नाही सांगितलं ना आपलं बी नाव नाही सोडत चव्हाण. चला वहिनी 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 का भाऊजी? तुमचं टाकलं तिकडे बसलंय दगलत. आम्ही बसलेलो एका जागेवर आणि एका मुलीचा फोन आलता त्याला. करत काय? मग काय माझी जीभ खाल्लाच होईन की वहिनी. तुम्हाला कसं काय माहिती? विश्वास आहे का नाही वहिनी? अहो आता सांगितलं तुमच्यावर लय विश्वास आहे पण कधी नाही ते असलं कानावालंय माझ्या. अहो मनापासून सांगतो. हा कुठं गेलाय सांगू टाकले तू. कुठे गेले सांगा बरं. ते डोंगर आहे ना हा एक लय मोठा दगड आहे हा हा. त्याच्या खाली बसलेत आणि गुलू गुलू बाता चालले. खरं का? कुठं पण ते माळावर का इकडं? आता डोकंच फुलेन सांगितलं नाही एकदा. हो ग बाई तुम्ही मला खाया घातलंय म्हणून तुमचं गोल बोलतोय. नाही तर चाललो मी. तुमची लायकी बी नाही माझ्या समोर लायक. खरंच सांगत असून काय? नाही बघितलंच पाहिजे. मीच जातो. काय माझ्या आजा पंजाने पुण्य केलं तर काय माहिती किती समजून घेते यार तू.
हा, प्रेमच तेवढं करते मी तुझ्या तुझ्यासारख्या सगळं समजून घेणाऱ्या मुली असल्या ना विशेष नाही हो. इतके बायको असून सुद्धा माझं हा, त्यामुळे समजून एवढे घेते. वर्ष ठेवलंय मला. ठेवलं नाही यार. मग काय केलं? करू ना आपण लग्न करू. कधी करायचं? हरकत नाही कधी. बायको आली. ओ लग्न करणारे ओ काय? पतिदेव हो मॅडम ओ, सर. म्हणले होते नाही. हा ते सर मी काय म्हणते इकडे या ना जरा. इकडे या. इकडे या. अशी या. बर का मॅडम हे सगळी जमीन आपलीच आहे. तुम्हाला वाटण तिथली माती घ्या आणि तुमचं काय रिसर्च का काय आहे ना ते का रिसर्च करा. हे सगळं आपलंच आहे. सर्च करायला आहे ना मी. मला सगळं सर्च करता येतंय. सर्च करीत चालेल बाई तू. ओ मॅडम इकडे या जरा. या इकडे वर. काय झालं? नाही आमच्या रानात सोनं बिनं सापडलं काय एवढ्या वेळ सर्च करत होत्या. हा, मग सोनच बघायला आलेलो. सोनं बघायला ते हा, मग किती भेटलं सोनं आमच्या इथं? तसं अजून शोधायचंय, अजून भेटलं नाही काही. ओ अच्छा म्हणजे अजून शोधायचंय अरे तुम्हाला. त्या लय लांबून आल्यात ते हे दगडात सोनं सापडतात. हा. कोयले के खान में काय काय दोन हिरा दिवस तसला झाले खेळ आहे. आमचा research चाललाय. होय मग आता दोन मला तर वर्ष. आजच कळालं. 2 दिवस रिसर्च चाललाय तुमच्या दोघांचा. आणि तुम्ही कधीपासून ते काय म्हणतात त्याला संशोधक झाले हो? अरे त्या मॅडम आलत्या आणि त्या काय म्हणल्या मला तुमचं तिकडे रान दाखवत्यात सोनं का काय म्हणलं. त्यांनी वरून बघितलंय कशाने हा, काय. मग बरोबरच आहे. हो. दोन दिवस झालं करतोय आम्ही. दोन अगं वर्ष. टवळे काय बरोबर अन चुकीचं सांगते ग मला तू. तुला लग्न झालेला माणूस सुद्धा कळत नाही का? हा आणि मला सांगायला लागली बरोबर आणि चुकीचं. म्हणजे मी ऐकणारी येडी आणि तुम्ही दोघं शहाणे रिसर्च करणारे सर आणि मॅडम. मॅडम आहेत ते आता काय समजून मॅडम घ्या. आहेत इकडचा गाल तिकडे करीन त्या मॅडमचा. आणि काय ह्याच्यात दिसतं ग तुला? ह्याच्यावर फिदा व्हायला लागलीस. नीट एवढी चांगली तरणी ताटी पोरगी तू तुला बरा बाबा आवडला एवढा मोठा लग्न झालेला. हा नीट बोला पहिलं तर. पहिलं तर नीट बोल. तू नीट राहा अगोदर. नीट बोला कुणाला सांगते का तू? माझ्याकडे. नीट बोल. काय तुम्हाला झोंबायला लागलं काय तिकडं इकडं तिकडं बघायला लागले? आभाळ आलंय. काय ह्या खोकड तोंड्यामध्ये दिसतं ग तुला? नाहीतरी पुरी ह्यालाच कशा पडतात मला प्रश्न पडतोय. घरात झाडायला झाडू नाही बघितलं माझी खुराट्याने झाडीत होते. अरे आणि तू पिलू, इकडं गुण उधळताय तुम्ही आणि घरात लक्ष नाही तुमचं. अरे- तरी म्हणलं माणूस सारखं मोबाईल घेऊन करतय काय? तुम्ही बोलूच नका. अरे मी- पिलू तसं नाही बाबा. पिल्लू कुणाला त्या म्हणता? मॅडम- पिल्लू कुणाला म्हणता तुम्ही? पिल्लू मला म्हणायचं नाही. इकडं पिल्लू जानू इकडं हा इकडे बोलायचं काय बोलायचं ते. त्या मॅडमला ते त्यांना मला दगडाने लुळू मॅडमला हाणणारे तुम्हाला आणि त्या मॅडमला एका दगडात आउट करीन. हा मला सांगायला लागले चिटका चिटका अजून अजून इतका वेळ कमी पडला असन. मी तिथंच आहे का नाही खरं बोलायचं. कुणाचे माझे आहेत तुम्ही? मग कोणाचं आहे? अरे लाज लाज वाटूच्या थोडीत पार जीवाला माझे आहेत म्हणायला. किती जीव आहे का काय तुझ्या? तिकडं फुटायचं लांब सारखायचं. वास येतोय काय माझा? आता कमीच वास सोडलाय सगळीकडे. ती वास येतोय का माझा? सगळ्या जगा दुनिया झाला असं ना मला बरं आताशी कळलं म्हणून बरं झालं. नाही तर हे लग्न करून हे करून आले असं. काय तुम्हाला लाज वाटते का थोडीफार तरी? जनाची नाही मनाची तरी. मग तिकडं तुला जाते ना मी. आणि पिलू काय पिलू? ये बाई ये ये ये. सर जाते मी. झाले काम आपलं. कुठं चाल? काम तर झालेलंच असणार. लग्नाचं प्लॅनिंग झालं असन मला मारायचा प्लॅन झाला असन. काय हे काय आहे? मॅडमला तसं काय बोलते तू? तुमची मॅडम असन माझी नाही मॅडम. लय मॅडम मॅडम शिकवायला लागले मला. घेतलाय खड्डा मॅडम तिथं? नाही सर जाते मी. आपण नंतर भेटू परत. ओ कुठं ए ए भटक भावाने मॅडम तुला आता सांगते परत माझ्या नवऱ्याच्या नादी लागली ना त्याच खड्ड्यात तुला पुरीन बघ सांगते. द्या अजून काय असेल जा जा अजून काय असेल तर बोट तिकडे. सुकल्यात म्हणलं म्या. होत नाही तुमचं आता काय काय सुकवीन बघा. सुकला बोंबील ते बोंबील अंगात नाही जीव. लफड करतोय बायको आहे घरात. अरे पिल्लू काय सॉरी पिल्लू मला मी तुम्हाला आता सांगितलं मला पिल्लू बिल्लू म्हणायचं नाही. मला आवडत नाही. मला पिल्लू म्हणायचं. अरे, मला पिल्लू म्हणायचं नाही. आता सांगते. तुला पिल्लू टक्कल पडलाय तरी म्हणलं कुणाचा विचार करताय दिवस रात्र. ही Sorry म्हणूनच पिल्लू. टक्कल पडला. सॉरी. काय सॉरी? हो का आभाळ आलंय चल लवकर घरी. जायचं काय हालायचं उशीर? माझं मी येईन. एकटी वण करीत घरून इथपर्यंत आले. तो कशाला यायचं नसते आले तर किती चांगलं झालं असतं. अयो अरे. तेच म्हणलं किती भारी झालं असतं तुम्हाला मी आले इतका नसते तर. त्रास अजून द्यायची. पहिले 2 वर्ष होते अजून 4 वर्ष घालवले असते माझ्या माग गुण उधळले असते. मग लग्नच करून आले असते घरी. कुठं खडा घेतलाय गाड्या मॅडमने बघ चल बघायला यायचे का?
चला तिथंच पुरते तुम्हाला. नको मग घरी चल. घरी चल. चल हात ना सोडा माझं मी येते. सोडा सारखा.